दिल्ली विद्यार्थी आंदोलनाच्या यशाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा येवला येथे विजयी जल्लोष। दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या तिरंगा विजय जल्लोष रॅलीचा एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येवला येथे पदाधिकारी, विद्यार्थी, शिवसैनिक व नागरिकांनी उत्साहात जल्लोष साजरा केला। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच उपस्थितांनी संविधान जिंदाबाद, दिल्ली आंदोलन जिंदाबाद, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तसेच धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, केंद्र सरकार बाकी है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला मिळालेल्या यशाचे स्वागत करत लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख भास्करराव कोंढरे, तालुका प्रमुख छगनराव आहेर, शहर प्रमुख लक्ष्मण गवळी, युवासेना तालुकाधिकारी संतोष गोरे, सर्जेराव सावंत, गणेश वडनेरे, रावसाहेब नागरे, अमित अंकाईकर, अशोक आव्हाड, पंकज नळे, कॉम्रेड भगवान चित्ते, कॉम्रेड किशोर जाधव, प्रतीक जाधव, बंटी सोनवणे, ज्ञानेश्वर शिर्के, श्रीपार मंडलेचा, नितीन संसारे, भावराव कुदल, श्याम व्यापारे, अशोक अहिरे, सुखदेव भोरकडे, साहेबराव बनकर, धर्म आलगट, कन्हैया कातारी व राजेंद्र सानप यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक व विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। गेल्या 35 दिवसापासून जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं। विद्यार्थ्यांची एकच मागणी होती, नीट पेपर फुटी प्रकरणी जे शिक्षण मंत्री दोषी यांचा राजीनामा घ्यावा। पण या सरकारचं म्हणणं असं होतं की आम्ही राजीनामा घेत नाही। पण या विद्यार्थ्यांनी एकजूट 35 दिवस आपलं आंदोलन कंटिन्यू ठेवून एकजूट दाखवून यांचा राजीनामा घेतला। सरकार आज हे कुठेतरी या विद्यार्थ्यांनी झुकवलं आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि दिल्लीपर्यंत सुद्धा काही शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले। हे जरी राजकीय आंदोलन म्हणत असतील पण आज त्यांना कळलं हे राजकीय आंदोलन आहे का खरोखर विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। तो एक सदाभाऊ खोत मागे भुकला होता का हे आतंकवादी आहे, खरोखर तो तर खरोखर आतंकवादी सारखा दिसतो। तर भाजप सरकारचे पाय चढून तो मोठा झाला आणि तो विद्यार्थ्यांचे आंदोलन आतंकवादी म्हणतो, त्याचा सुद्धा आम्ही या आंदोलनातून निषेध व्यक्त करतो। आज खरं तर रास्ता रोको करून आम्ही त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आलो होतो, पण काल धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करायला इथे विंचर चौफुले इथे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।